नमस्कार. आजचा गोदाई किचनमधला मेनू असा मस्त सुटसुटीत आहे. बघू शकता तुम्ही. मस्त असा आहे, पटकन होणारा आहे. अगदी अर्ध्या तासामध्ये ही थाळी बनवून तयार होते. मटकीची उसळ, शिरा, साधं वरण भात आहे. फोडणीचं वरण जे मी बनवलेलं आहे, फोडणीचं वरण त्याचा व्हिडिओ आधी दिलेला आहे. हे फोडणीचं वरण बनवलं आहे मी. पापड आहे, चपाती आणि खरडा केला आहे मी. इथं खरड्याचा व्हिडिओ मी दाखवला आहे. तर खरडा कसा करायचा तेही दाखवलं आहे मी आज. तर खरडा मिक्सरमध्ये मिरची बारीक करून कसा करायचा ते दाखवलं आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप साधी सोपी मस्त अशी थाळी आहे. चपाती आहे. हे रोजच्या जेवणात आपण चपाती, डाळ भात, पापड, लोणचं हे नेहमी घेतोच. तर ह्या चपात्या आहेत ते जरा मोठ्या आहेत. मी माझ्याकडे मोठ्याच बनवते. घडीची चपाती आहे. आता याच्यावर खरड्यावर दही घालून खावा, मस्त अशी चव येते. तर मस्त असं बघा थाळी तयार झाली. तुम्ही बघू शकता. खूप छान अशी सुटसुटीत थाळी आहे, मेनू आहे. खूप काही जास्त करायचं नाही. फोडणीचं वरण आहे. तर फोडणीचं वरणचा व्हिडिओ मी टाकला आहे. मटकीची उसळ आहे, चमचमीत अशी मटकीची उसळ, शिरा, डाळ भात आहे, पापड, चपाती सगळं बनवलेलं आहे. मी इथे खरडा, मटकीची उसळ आणि शिरा कसं बनवायचं ते दाखवलं आहे. तर पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. इकडे मटकी घेतली आहे बघा मी. छान असे मोड आलेत मटकीला. हे मी घरीच तयार करून घेतलेली आहे. कांदा घेतला, एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा आणि टॅमॅटो आहे. तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करायची आहे. कढईमध्ये 1 चमचा 1.5 चमचा तेल घेतले. तर तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. तेलामध्ये एक अर्धा कढीपत्त्याची पानं घालायचे. आणि आता हा चिरलेला कांदा आहे, तो कांदा चिरून घेतला मी. बारीक चिरला आहे बघा तुम्ही. मटकीची उसळ जेव्हा करतो तेव्हा मटकी अगदी बरोबर कांदा घाला, मस्त अशी चव लागते. तेलामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला लाल करायचं गरज नाही, कारण मी याच्यामध्येच मटकी भाजून घेणार आहे, म्हणून कांदा जास्त मी भाजणार नाही. पुन्हा मटकीबरोबर जास्त भाजून घ्यायचं आहे मला. तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही मटकी आधी वेगळी तेलात भाजून घ्या आणि मग कांद्याबरोबर भाजा. तर मी अशीच घालणार आहे, त्यामुळे कांदा थोडासा कमी परतून घेणार आहे आणि याच्याबरोबर मटकी पण परतून घेणार आहे. बघू शकता तुम्ही. याच्यापेक्षा जास्त मी परतणार नाही. आता मटकी घालून घेते. ही मटकी मी धुवून घेतलेली नाही, कारण मी घरातच बनवलेली आहे. तुम्ही जर विकतची आणणार असाल तर मात्र मटकी चांगली धुवून स्वच्छ करून निथळून मग वापरा. आता याच्यात परतून घ्यायचे. तेलामध्ये कांद्याबरोबर मटकी परतून घ्यायची. मी अशीच परतून घेते. तुम्ही पाहिजे तर दुसऱ्या कढईमध्ये किंवा तव्यात तेल घालून थोडीशी मटकी परतून घ्या आणि मग वापरा. इकडे मी दूध तापत ठेवलं आहे आणि वरण भातासाठी कुकर लावला आहे. मटकी भाजायला थोडासा वेळ द्यायचा आहे. वेगळी करणार असाल तर भाजणारा तर लगेच होऊन जाईल ते. बघू शकता तुम्ही. इकडे कुकर लावला आहे, दूध आहे आणि इकडे मी आता मटकी भाजून घेते. तेल सुटायला लागले मटकीला. इतपत आपल्याला भाजून घ्यायची ही मटकी. अगदी गॅस मंद ठेवायचा आणि छान मटकी भाजून घ्यायची. आता याच्यात पाणी नाही आहे, कोरडीच आहे, म्हणून मला गॅस बारीक करून मी भाजते. तुम्ही धुवून घेणार असाल तर थोडासा गॅस मोठा करून छान परतून घ्या. पाणी पूर्ण आटवून घ्या. आता ह्याच्यामध्ये टॅमॅटो घालायचा आहे. जर तुम्ही मटकी वेगळी परतून घेतली तर कांदा टॅमॅटो आधी परतून घ्या आणि मग मटकी घाला. ती परतलेली मटकी घालायची. मी बाजूला वेगळी मटकी परतलेली नव्हती, म्हणून मग मी आधी कांद्याबरोबर मटकी परतून घेतली आणि आता टॅमॅटो घातला आहे. तुम्ही कुठल्याही पद्धत वापरून करा. छान परतून झाले. आता मसाले घालायचे आहेत कोरडे. एक अर्धा चमचा हळद घालते.
ही माझी घरचीच हळद आहे, गोदाई हळद आहे. ही छान सेलमची हळकुंड आणून मी घरी तयार केलेले असते. एक मिरची पावडर आहे, 1 चमचाभर मिरची पावडर, तिखट मिरची पावडर आहे, ते वापरते. मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये मी कांदा लसूण मसाला वापरणार आहे, 1-1.5 चमचा. हा माझा गोदाई कांदा लसूण मसाला आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही थोडंसं मिरची पावडरमध्ये करणार असाल, थोडंसं धने जिरे पूड घाला आणि थोडासा अगदी गरम मसाला, पाव चमचा गरम मसाला घाला, तरी तुमची मटकीची उसळ मस्त छान होणार. कांदा लसूण मसाल्यामध्ये सगळेच मसाले असतात. कांदा असतो, लसूण असतो, खोबरं असतं, गरम मसाले असतात. हा कांदा लसूण मसाला माझ्याकडे नेहमी असतो विक्रीसाठी. मीठ घालायचं चवीनुसार. कांदा लसूण मसाला जर तुम्हाला हवा असेल तर व्हॉट्सअप नंबर देते, तुम्ही चेक करा आणि मागवू शकता. कुरिअरने मी पाठवेन. छान परतून झालं आहे. कोथिंबीर घालायची, अगदी भरपूर कोथिंबीर घाला. आता फोडणीतही घालायची आणि वरूनही नंतर घालायची. आणि आता याच्यामध्ये 1 वाटीभर पाणी घालते मी शिजण्यासाठी. कांदा, मटकी आणि टॅमॅटो मसाले सगळे घातलेले असतात, ते शिजण्यासाठी 1 वाटीभर पाणी घालायचं. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याला झाकून ठेवायचं, एक 5 ते 7 मिनिट झाकून ठेवायचं. छान 5-7 मिनिट झालेत बघा. मस्त अशी मटकी तुमची तयार झाली. मटकीची उसळ मस्त अशी बघा रबरबीत अशी तयार झाली. तुम्हाला कोरडी हवी असेल तर थोडंसं पाणी आटवा, मी अशीच ठेवणार आहे. कोथिंबीर घालायची भरपूर. छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त अशी. आता आपण शिरा कसा करायचा ते बघूया. या वाटीने 1 वाटीभर मी रवा घेतला आहे. या जाडच रवा घेतला आहे. ही जी घरातली वाटी आहे, नॉर्मल सगळ्याकडे अशी वाटी असते, तीच घेतली आहे मी. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं घ्या. आणि हा रवा आपण तूप न घालता असाच कोरडा भाजून घ्यायचा आहे आधी. तर थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा, बघू शकता तुम्ही. आणि आता ह्याच्यामध्ये तूप घालायचं. 1 वाटी रवा आहे, त्याला 1 अर्धी वाटी तूप घालते मी. 1 मोठे 4 चमचे तूप असेल ते घालते. तूप कमी जास्त करा. 4 ते 5 चमचे मोठे तूप असेल, किंवा ज्या वाटीने आपण रवा मोजला त्याच वाटीने अर्धी वाटी तूप. छान परतून घ्यायचं आहे मस्त. सगळीकडून असं तुपामध्ये रवा मिक्स झाला पाहिजे. आणि आता याच्यामध्ये थोडेसं सुकामेवा आहे तो वापरते मी. काजू बदामाचे तुकडे आहेत आणि थोडेसे मनुके आहेत. तुमच्याकडे असेल वापरा, नसेल नाही वापरलं तरी चालेल. आता या रव्याबरोबर आपल्याला ड्रायफ्रूट्स आहेत ते परतून घ्यायचे आहेत. वेगळं परतून घ्यायची गरज नाही, आपण रव्याबरोबरच परतून घ्यायचं. छान असा मस्त फुलून आला आहे बघा रवा, तुम्ही बघू शकताय. बघू शकता तुम्ही, एकदम मस्त असा फुलला आहे रवा तुपामध्ये. आता याच्यामध्ये 1 वेलची मी फोडून घालते. अशी बारीक अशी एकदम जाडसरच अशी नुसती फोडली आहे मी आणि सालासकटच घालते. मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. आणि आता याच्यामध्ये 1 वाटी रव्यासाठी 3 वाटी पाणी घालायचं आपल्याला. तर मी इकडे गरम करायला पाणी ठेवलं होतं. आपण रवा भाजायला घेतला की बाजूला पाणी गरम करायला ठेवायचं. पाणी उकळलेलंच घ्यायचं. पाणी गरम किंवा कोमट असं घेऊ नका. एकदम पाण्याला छान सळसळीत उकळी आली पाहिजे असं पाणी पाहिजे. 1 वाटीसाठी 3 वाटी पाणी घ्यायचं. जाड रवा आहे तर 3 वाटी. तुमचा रवा बारीक असेल तर 2 वाटी भरपूर होतं. अगदी 2-2.5 वाटी घेतलं तरी चालेल. छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे. आणि आपल्याला पाणी थोडंसं आटवून घ्यायचं आहे. उकळी आली की पाणी थोडंसं आटायला सुरुवात होते आणि मग साखर घालायची. पाणी असताना साखर घालायची घाई करू नका. थोडंसं पाणी आटू द्या बऱ्यापैकी. मीठ घालायचं. गोडाचा पदार्थ आहे, अगदी चिमूटभर मीठ घाला.
मिक्स करून घ्यायचं. बघा पाणी बऱ्यापैकी आटले. आता 1 वाटी साखर, 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी साखर पुरेशी आहे. जर तुम्हाला साखर जास्त गोड हवं असेल तर एखादा चमचा वाढवा, किंवा कमी पाहिजे असेल तर एखादा चमचा 1 वाटीतलं कमी करा. पण 1 वाटी रव्याला 1 वाटी साखर अगदी बरोबर होते. आता साखरेचं पाणी झालेलं असतं, म्हणून बघा किती साखरेचं पाणी झालं. म्हणून मी सांगितलं तुम्हाला की आपण जे पाणी वापरलेलं आहे ते पूर्ण आटू द्यायचं आणि मग साखर घालायची. पुन्हा साखरेचं पाणी होतं. आणि आता याला झाकून ठेवून पाणी आटूसपर्यंत आपण वाट बघूया. एक 5 ते 7 मिनिट, एक 10 मिनिट आपण बारीक गॅसवर ठेवायचं. बघू शकता आपण. बघा मस्त असं हे तूप वर आलं म्हणजे आपला शिरा तयार झाला. छान मस्त लुसलुशीत मऊ. अगदी हॉटेलमध्ये कसा मऊ लुसलुशीत पातळ असा शिरा प्लेटमध्ये देतात असा दिसतो की नाही बघा. आता मी हा इतपतच ठेवणार आहे. तुम्हाला जर फडफडीत करायचा असेल तर थोडासा आणखी आटू द्या. आपला शिरा तयार झाला. आता खरडा कसा करायचा ते दाखवते मी. खरड्यासाठी मी तिखट मिरच्या घेतल्यात. ह्या लेवंगी मिरच्या ज्या काळ्या मिरच्या असतात त्या घेतल्यात. तुम्ही पोपटी मिरची घेतली तरी चालेल. थोडीशी मोडून बघायची. आतमध्ये जर काळे बी असतील तर ती मिरची घेऊ नका, कारण ती खराब झालेली असते. तर एक लोखंडी तवा घेतला आहे मी. भाकरीचा माझ्याकडे तवा आहे तो घेतला आहे. तुमच्याकडे नसेल कढई घेतली तरी चालेल. ते तोडून घ्यायचे, 2 तुकडे करून बघून घ्यायचे प्रत्येक मिरची. आणि आता याला भाजून घ्यायचं आपल्याला. छान हलवत भाजून घ्या. अगदी डाग पडूसपर्यंत मिरची भाजून घ्यायची. तेल लगेच घालायचं नाही. बघू शकता तुम्ही असे डाग पडलेत मिरचीला म्हणजे आपली मिरची भाजली. आणि आत्ता तेल घालायचं, कारण मिरची भाजायच्या आधीच तेल घातलं तर मग त्या मिरच्या तडतडतड उडतात आणि अंगावर येतात. तिखट लागण्याची शक्यता असते. गॅस लगेच बंद करायचा आणि थंड करायचे. तर या मिरच्या आता आपण थंड करून घ्यायच्या. एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ह्या मिरच्या घालून अगदी ओबडधोबड वाटून घ्यायचं. म्हणजे कसं करायचं, आपण मिक्सरचं भांडं मिक्सरवर ठेवलं की उलट्या दिशेने मिक्सर फिरवायचा आणि 1-2 सेकंदासाठी वाटून घ्यायचं. फक्त मिरची फुटली पाहिजे, पेस्ट झाली नाही पाहिजे अशी काळजी घ्यायची. आणि मग एवढंच आपल्याला करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. आणि मग बाकीची जी प्रोसेस आहे ते आपण तव्यातच करणार आहोत. हे बघू शकता तुम्ही. हे बघू शकता तुम्ही. अगदी थोडंसं बारीक करायचं आहे. इतपत करायचं आहे, जास्त याच्यापेक्षा जास्त बारीक करू नका. आणि आता त्या तव्यामध्ये आपण मिरची भाजली त्याच तव्यामध्ये आता हे काढून घ्यायचं आहे सगळं. हे वाटून घेतलेली मिरची सगळी काढून घ्यायची. थोडीशी पसरवून घ्यायची म्हणजे अजून थोडीशी थंड होते. आणि मग लसूण घालायचा. लसूण भरपूर घाला. इकडे मोठ्या पाकळ्या घेतल्यात मी, तरी एक 8-10 पाकळ्या आहेत. लहान असतील चांगलं मुठभर घाला. याच्यात लसूण भरपूर घालायचा. मीठ घालायचं चवीनुसार. अगदी थोडंसं जास्त वाढवा, कारण तिखट मिरची आहे त्यामुळे मीठ थोडंसं जास्त वापरायचं. आणि आता वरवंट्याने ठेचायचं. फक्त हा लसूण ठेचून घ्यायचा, कारण आपण मिरची तर बारीक केली आहे. लसूण ठेचून घ्यायचा. लसूण, मीठ आणि मिरची एकत्र वाटू नका. फक्त मिरचीच वाटायची म्हणजे फक्त फोडून घ्यायची मिरची. म्हणजे आपल्याला हे असं ठेचताना जास्त वेळ लागत नाही, पटकन तयार होते. आता ही अशा प्रोसेसमध्ये केली किंवा तुम्ही जे खरडून करतात तशी केली तरी दोन्हीची चव एकच लागणार. पण ही पटकन होते रे, म्हणून हे दाखवली आहे मी. तर मी ठेचून केलेला ठेचा पण दाखवलेला आहे. त्याचा व्हिडिओही मी लिंक देते, बघून घ्या. आणि हे दोन्ही प्रकारे तुम्ही कुठल्याही प्रकारे करा आणि हे झटपट अगदी होते. चव तशीच लागते. लसूण भरपूर घालायचा. आणि आता हे मी काचेच्या बरणीत भरून ठेवणार आहे. तर मी एक छोटीशी बरणी केली आहे, त्याच्यातच मी नेहमी खरडा बनवून ठेवते. आणि हा खरडा एक 3-4 दिवसासाठी वापरायचा, जास्त वेळ वापरायचा नाही.
कारण त्याचा कलर बदलला की मग चवही थोडीशी बदलते. एक 3-4 दिवसासाठी करून ठेवायचा, संपला की पुन्हा करायचा. एकदम करून ठेवू नका. अशा प्रकारे हे सगळं काढून घ्यायचं आणि याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कच्चं तेल वापरणार आहे. तुमच्याकडं नसेल, जे तुम्ही वापरता ते वापरलं तरी चालेल, पण शेंगदाण्याच्या चवीने एकदम मस्त असा अप्रतिम असा ठेचा तयार होतो, हा खरडा तयार होतो. 1-2 मोठे चमचे मी तेल घालते. आपला खरडा तयार झाला. कसा वाटला मेनू, थाळी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.